हॅलो स्टुडंट्स, आपण लॉज ऑफ मोशन हा टॉपिक स्टडी करत आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय स्टडी केलेलं आहे? युनिफॉर्म मोशन अँड नॉन युनिफॉर्म मोशन. सो इफ एन ऑब्जेक्ट कवर्स इक्वल डिस्टन्सेस in equal interval of time, then the object is said to be in uniform motion. And if an object covers unequal distances in equal interval of time, then the object is said to be in non-uniform motion. Now we'll discuss what is acceleration. The rate of change of velocity is called acceleration. आता जेव्हा रेट हा वर्ड येतो, इट इज रिलेटेड टू टाईम अँड चेंज ऑफ व्हेलॉसिटी. म्हणजेच व्हेलॉसिटी एकतरी काय होईल, इन्क्रीज झालेली असेल किंवा डिक्रीज झालेली असेल, दॅट इज चेंज ऑफ व्हेलॉसिटी. दॅट्स व्हेलॉसिटी चेंजेस इन युनिट टाईम, दॅट इज कॉल्ड ॲज ॲक्सिलरेशन. म्हणजे काय, सपोज कार ए या ठिकाणी आहे आणि ए पासून जर आपण स्टार्ट केली असेल कार ड्राईव्ह करायला, ए पासून बी या ठिकाणी जाते. आता सुरुवातीला ए या ठिकाणी कार स्टेशनरी आहे, त्यामुळे तिथं व्हेलॉसिटी किती असेल, 0 मीटर पर सेकंड एवढी असेल. आणि जेव्हा ती कार बी या ठिकाणी पोहोचेल त्यावेळी त्या कारची व्हेलॉसिटी सपोज 20 मीटर पर सेकंड एवढी आहे. म्हणजेच ती कार 20 मीटर पर सेकंड एवढ्या स्पीडने जर जात असेल, तर इथे आपण बघतो ही आहे इनिशियल व्हेलॉसिटी आहे आणि ही काय आहे तर फायनल व्हेलॉसिटी दिसते आपल्याला. म्हणजेच सुरुवातीला जी व्हेलॉसिटी आहे आणि फायनल व्हेलॉसिटी दोन्हीमध्येही चेंज दिसतो आपल्याला, म्हणजेच चेंज इन velocity. One more example, suppose same car is moving from place A to B. आता इथं A पासून जेव्हा ती स्टार्ट करते, so its velocity is suppose 15 मीटर पर सेकंड. 15 मीटर पर सेकंड एवढी velocity आहे. मग B या ठिकाणी सपोज दॅट पर्सन अप्लाइज ब्रेक. बी या ठिकाणी जर ब्रेक अप्लाय केला, ऑफकोर्स काय होईल, कार स्टॉप होईल बी या ठिकाणी. म्हणजेच काय, बी या ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी मग किती असणार आहे तर 0 मीटर पर सेकंड एवढी असणार आहे. आता इथेही बघा, ए या ठिकाणी 15 मीटर पर सेकंड आणि बी या ठिकाणी 0 मीटर. इथं आपल्याला सेकंड केसमध्ये व्हेलॉसिटी कमी झालेली दिसते आणि फर्स्ट केसमध्ये व्हेलॉसिटी इथे वाढलेली दिसते. म्हणजेच काय, व्हेलॉसिटी चेंजेस. ओके, सो चेंज ऑफ व्हेलॉसिटी इन युनिट टाईम, दॅट इज कॉल्ड ॲज ॲक्सिलरेशन. दिस ॲक्सिलरेशन इज गिवन बाय लेटर स्मॉल a, initial velocity by small u, final velocity by small v, and time by small t. So we know the formula for acceleration. Acceleration is equal to change in velocity. आता change in velocity म्हणजे काय असेल तिथे, final velocity minus initial velocity upon time. So final velocity A is equal to V minus U upon T. So what are the units of acceleration? Units काय आहेत, मीटर पर सेकंड स्क्वेअर. हाव, बिकॉज आता आपण इथे व्हेलॉसिटी दिलेली आहे आणि इथे टाईम आहे. व्हेलॉसिटीचे युनिट्स काय आहेत, मीटर पर सेकंड, आणि टाईमचे युनिट काय आहे तर सेकंद आहे. मग काय असेल, ॲक्सिलरेशन काय असेल, दॅट्स वाय मीटर पर सेकंड स्क्वेअर.
Then next we'll discuss what is positive acceleration, what is negative acceleration and zero acceleration. First one we'll discuss about positive acceleration. So what is mean by this? When the velocity of an object increases, the acceleration is positive. Acceleration positive कधी असतं? जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टची velocity increase होते. Suppose a car is moving from place A to B. ह्या ठिकाणी सपोज त्याची velocity 10 मीटर पर सेकंड एवढी आहे. नंतर परत B पासून C या ठिकाणी सपोज त्या कारची velocity आहे ती 30 मीटर पर सेकंड एवढी आहे. ओके, सो इथं बघू शकता तुम्ही, ही आहे ती इनिशियल वेलॉसिटी आहे आणि ही फायनल वेलॉसिटी आहे. दोन्ही वेलॉसिटीमध्ये आपल्याला चेंज दिसतोय. दॅट इज ॲक्सेलरेशन. इथं ॲक्सेलरेशन होतं. मग वेलॉसिटी इन्क्रीज झालेली दिसते की डिक्रीज? सो यू कॅन सी हिअर वेलॉसिटी इज इन्क्रीज्ड. 10 पासून 30 मीटर पर सेकंड म्हणजेच वेलॉसिटी वाढलेली दिसते. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. इथं ॲक्सेलरेशन होतं. ॲक्सेलरेशन होतं म्हणजे काय? वेलॉसिटी चेंज होते. पण दिस वेलॉसिटी इन्क्रीजेस. हेन्स इट इज टर्म्ड ॲज पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. अँड द पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन इज इन द डिरेक्शन ऑफ वेलॉसिटी. म्हणजेच पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन नेहमी वेलॉसिटीच्या डिरेक्शनमध्ये असते. नेक्स्ट इज निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. So what is negative acceleration? When the velocity of an object decreases with time, it has negative acceleration. What is mean by negative acceleration? Suppose car is moving from place A to B. Here its velocity is 20 meter per second and from B to C its velocity is 10 meter per second. आता इथे आपण बघतो इनिशियल वेलॉसिटी 20 आहे आणि फायनल वेलॉसिटी 10 आहे. म्हणजे इथं आपल्याला काय दिसतं तर वेलॉसिटी चेंज झाली. म्हणजे तिथे काय असेल? ॲक्सेलरेशन असेल. पण ते कुठल्या प्रकारचं असेल? निगेटिव्ह की पॉझिटिव्ह? सो हिअर यू कॅन सी वेलॉसिटी डिक्रीजेस. आपल्याला वेलॉसिटी इथं डिक्रीज झालेली दिसते. आणि जेव्हा वेलॉसिटी डिक्रीज होते त्यावेळी कुठल्या टाईपचं ॲक्सेलरेशन असतं तर निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. अँड दिस निगेटिव्ह ॲक्सेलरेशन इज अपोजिट टू द डिरेक्शन ऑफ वेलॉसिटी. त्याची डिरेक्शन असते निगेटिव्ह ॲक्सेलरेशनची, ती कशाच्या अपोजिट असते तर वेलॉसिटीच्या डिरेक्शनच्या अपोजिट असते. म्हणजे काय? सपोज ए पासून बी पर्यंत जर कार जात असेल आणि बी या ठिकाणी जर आपण ब्रेक अप्लाय केला, मग वेलॉसिटी आपल्याला काय दिसते? इथं कमी झालेली दिसते ए पासून बी पर्यंत. कारण बी या ठिकाणी कार काय होईल? स्टॉप होईल. सो दॅट इज निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. मग आपण काय म्हणतो? निगेटिव्ह ॲक्सेलरेशन इज its direction is opposite to the direction of velocity. म्हणजेच वेलॉसिटीची डिरेक्शन काय आहे तर वेलॉसिटी इन्क्रीज होत आहे. पण बी या ठिकाणी आपण ब्रेक अप्लाय केल्यामुळं ती स्टॉप होते वेलॉसिटी. सो दॅट्स वाय इट इज अपोजिट टू द डिरेक्शन ऑफ वेलॉसिटी. लास्ट इज झिरो ॲक्सेलरेशन. आता झिरो ॲक्सेलरेशन कधी असतं? If the velocity of an object does not change with time, it has zero acceleration. Suppose same car is moving from again A to B. आता इथे velocity suppose 10 मीटर पर सेकंड आहे आणि B पासून C पर्यंत velocity सेम आहे 10 मीटर पर सेकंड. आता इथे आपण इनिशियल वेलॉसिटी आणि फायनल वेलॉसिटी बघतो किती आहे? सेम आहे. ओके,
म्हणजे velocity चेंज होते का? नाही होत. So that's why if the velocity of an object does not change with time, it has zero acceleration. Next we'll discuss about accelerated motion. If the velocity of an object changes during a certain time period, then it is said to have accelerated motion. तर एखादा ऑब्जेक्ट ॲक्सेलरेटेड मोशनमध्ये आहे असं आपण कधी म्हणतो? जेव्हा त्याची विलॉसिटी काय होते? चेंज होते ड्युरिंग सर्टन टाईम पिरियड. सो दॅट इज ॲक्सेलरेटेड मोशन. देन नेक्स्ट, an object in motion can have two types of acceleration. कुठले दोन टाईपचे ॲक्सेलरेशन्स आहेत? युनिफॉर्म ॲक्सेलरेशन अँड नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. First one, uniform acceleration. If the velocity changes by equal amounts in equal time intervals, the object is said to be in uniform acceleration. Suppose a car is moving from place A to B, and here velocity suppose 10 meter per second. ए पासून बी पर्यंत कार जात असेल आणि विलॉसिटी जर 10 मीटर पर सेकंद एवढी असेल, परत बी पासून सी पर्यंत ती कार जात असेल आणि इथे पण त्याची विलॉसिटी 10 मीटर पर सेकंद एवढी आहे आणि टाईम 1 सेकंड अँड हिअर ऑल्सो 1 सेकंड. आता इथे आपण बघतो विलॉसिटी चेंज होताना दिसते, पण दॅट विलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंटमध्ये ती विलॉसिटी चेंज झालेली दिसते. म्हणजे 10 मीटर पर सेकंडनीच ती चेंज झालेली आपल्याला दिसते अँड टाईम इज ऑल्सो इक्वल. सो दॅट्स वाय दॅट ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. सो व्हॉट इज युनिफॉर्म ॲक्सेलरेशन? वेन द velocity changes by equal amounts in equal time intervals, then the object is said to be in uniform acceleration. Then second, non-uniform acceleration. If the velocity changes by unequal amounts in equal time intervals, the object is said to be in non-uniform acceleration. Here we'll discuss same example. The car is moving from A to B and again from B to C. आता A पासून B पर्यंत सपोज विलॉसिटी 10 मीटर पर सेकंद आहे आणि टाईम 1 सेकंद आहे. पण B पासून C पर्यंत विलॉसिटी सपोज 20 मीटर पर सेकंद आहे आणि टाईम 1 सेकंद आहे. इथे आपण बघतो विलॉसिटी कशी होते? चेंज होते, पण विलॉसिटी चेंजेस बाय अनइक्वल अमाऊंट. कारण 10 मीटर पर सेकंड 20 मीटर पर सेकंड दोन्ही कसे आहेत? तर अनइक्वल अमाऊंट्स आहेत. सो द विलॉसिटी चेंजेस बाय अनइक्वल अमाऊंट इन इक्वल टाईम इंटरवल्स. Then the object is said to be in non-uniform acceleration. So that is about non-uniform acceleration, when velocity changes by unequal amount in equal time intervals. So today we have discussed about acceleration. The rate of change of velocity is called acceleration and it is given by formula acceleration is equal to change in velocity upon time. And here this change in velocity is given by final velocity minus initial velocity upon time. Therefore A is equal to V minus U upon T. Unit of acceleration is meter per second square. Then we have discussed about positive acceleration. When the velocity of an object increases, the acceleration is positive.
In this case, the acceleration is in the direction of velocity. Then negative acceleration, when the velocity of an object decreases with time, it has negative acceleration. Negative acceleration is also called deceleration. Its direction is opposite to the direction of velocity. Next, zero acceleration. If the velocity of an object does not changes with time, it has zero acceleration. Then what is accelerated motion? If the velocity of an object changes during a certain time period, then it is said to have accelerated motion. And there are two types of acceleration. First one, if the velocity changes by equal amounts in equal time intervals, the object is said to be in uniform acceleration. And if the velocity changes by unequal amounts in equal time intervals, the object is said to be in non-uniform acceleration. Thank you.